कार्यक्रम तर देता आला, म्हणजे एसआयटीचा मी असं नाही सांगू शकत की किती वेळ लागेल, पण एक ठराविक सर्टन महिन्यामध्ये दिवसामध्ये हा जर कार्यकाल पूर्ण झाला तर खऱ्या अर्थाने याला आणखी बऱ्याच गोष्टी बाहेर येऊ शकतात. नाही, जसं सुनील प्रभूंनी सांगितलं की आता याची व्याप्ती मोठी आहे. 16,000 कोटीचे व्यवहार तपासावे लागणार आहेत. म्हणजे पैसे कुठून कुठे गेले, काय एंट्रीज होत्या, त्याच्यानंतर तो पैसा आला कुठनं, असं सगळं तपासावं लागणार आहे. त्यामुळे त्याला निश्चित काही कालावधी लागेल. पहिल्या टप्प्यात आपण एसआयटीला 3 महिन्याचा कालावधी देऊ, पण कदाचित 3 महिन्यात पूर्ण होईलच असं सांगता येत नाही. पण एक गोष्ट आहेच की शेवटी जेव्हा आपण ही अशा प्रकारे कारवाई करतो त्यावेळेस आपल्याला 90 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करावीच लागते. त्यामुळे पहिली चार्जशीट तर ती जी काही असेल ती 90 दिवसात आपल्याला टाकावी लागेल, पण ऍडिशनल चार्जशीट देखील आपल्याला टाकता येते जेव्हा हे कन्क्लूड होत नाही. तर तशा प्रकारचे या ठिकाणी त्यांना सूचना देण्यात येतील. आणि एक अजून या निमित्ताने सांगतो सुनील प्रभू साहेब, एका अजून गोष्टीचा आपण आदेश याच्यामध्ये दिलाय. या सगळ्या अकाउंटचा फॉरेन्सिक ऑडिट करायला सांगितलेलं आहे आपण. त्याच्यामुळे त्यातनं त्याच्या एंट्रीज करस्पॉन्डिंग कुठनं आल्या आहेत याची सगळी माहिती आपल्याला मिळेल. तर ते देखील आदेश दिले आहेत. चला पुढे जाऊयात. बोला सागर साहेब, शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री महोदयांनी फार सकारात्मक उत्तर दिलेत. 2 विषय अध्यक्ष महोदय याचाच शंकेला वाव होण्याची शक्यता आहे. एक तर मनी लॉन्ड्रिंगसाठी अशा पद्धतीने रक्कम जी बघता आपण 16,000 कोटीची रक्कम बघता, मनी लॉन्ड्रिंगच्या मॅटरच्या संदर्भामध्ये सुद्धा तपासामध्ये त्याला हे केलं पाहिजे. आणि दुसरं अध्यक्ष महोदय, परदेशी पैसे म्हणजे नियमाच्या विरुद्ध जाऊन किंवा कायद्याच्या विरुद्ध जाऊन पैसे परदेशी ट्रान्सफर केले. त्यामुळे डायरेक्टर ऑफ इंटेलिजन्स रेव्हेन्यू म्हणजे केंद्र सरकारची जी यंत्रणा या संदर्भात काम करते त्यांना इन्व्हॉल्व करून जर ही तपास करण्यात आली तर याचे आणखीन हे करतील. माननीय गृहमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय या संदर्भात हे बाब इन्व्हॉल्व करून घेणार का? योगेश सागर साहेब, आपण जो विषय या ठिकाणी मांडलाय तोच संशय माझ्या देखील मनामध्ये या ठिकाणी आला की 16,000 कोटी रुपयाचे ट्रान्झॅक्शन्स होतात आणि म्हणून हे जे काही गेटवेज वापरलेले आहेत हे मनी लॉन्ड्रिंग करता वापरले आहेत का, डिजिटल हवाला करता वापरले आहेत का, अशा प्रकारचा संशय त्यातनं निर्माण होतो. आणि म्हणूनच आपण या संदर्भातली चौकशी करतोय. आणि फॉरेन्सिक ऑडिट ज्यावेळेस आपण करू तेव्हा सगळ्या ट्रेल आपल्याला सापडतील आणि मग त्या ट्रेलच्या अनुरूप समजा विदेशात पैसा गेलाय किंवा अजून कुठल्या वेगळ्या प्रकारचं आपण तशीही केंद्रीय एजन्सीजची मदत याच्यामध्ये घेऊच. पण मग जो काही फॉरेन्सिक ऑडिटमधून आपल्याला ज्या गोष्टी सापडतील त्याच्या आधारावर केंद्र सरकारच्या कुठल्या एजन्सीची मदत घ्यायची त्या प्रकारची मदत आपण घेऊ. पुढचं